ना एक महिन्यापूर्वी अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हा फॉर्म्युला दिलेला आणि त्या फॉर्म्युला त्यांना काय रिझल्ट आला हे तुम्ही त्यांच्याकडून ऐका. नमस्कार मावशी. नमस्कार. यशवंत बराले. तुम्हाला आता फॉर्म्युला देऊन किती दिवस झाले? मला फॉर्म्युला देऊन आता महिना झाला. मग त्याच्या आधी तुम्हाला जखम ती किती वर्षापासून चालू? आता 3 वर्षापासून माझी जखम आहे. जरा जखम दाखवू शकता? 3 वर्ष तुम्ही मग औषध कुठलं घेतलं त्याच्यावर? आता आम्ही केलं पहिला मुरगुडचं 7 महिने मुरगुडचं औषध घेतलं. त्यानं काय आम्हाला फरक पडला नाही आणि मग परत मग ते काही कमी झालं नाही म्हणताना ते ऑपरेशन करा हे करायला लागतात म्हणताना आम्ही ते मुरगुडचं औषध घेतलं. मग परत आम्ही इथं दवाखान्यात दाखवलं गजाननमध्ये, कोल्हापूरमध्ये गजाननमध्ये दाखवताना त्यांनी काय म्हणाले, सगळं आज जाळी बिळी बनलेली आहे आणि तुम्हाला याला ओपनिंग करायला पाहिजे आणि खरडून सगळं काढायला पाहिजे. मग तिथं आम्ही खरडून सगळं 2 वेळा काढलं, 2 वेळा ऑपरेशन मध्ये झालं. तिसऱ्यांदा टाकं घातली तरी पण काही नाही, तरी पण आणि हाय जसं आणि झालं, त्याला काय फरक पडला नाही. म्हणताना आम्ही परत आणि विचारायला गेलो तर परत आणि तुमचं ते खरडून काढायला पाहिजे म्हणजे. मग आम्ही काही ते मनावर घेतलं नाही. मग हाय ते आम्ही औषध लावून माझं मी आपलं ते घरात बसलो. मी काय म्हणलं माझ्या लेकाला, आम्ही काय बाबा ते करायला जाणार नाही, मी काय फाडाफाडी करणार नाही, सारखं माझा पाय दुखतो असं मी म्हणलं. म्हणताना मग म्हणाला त्याला आमच्या लेकाला कुणीतरी म्हणलं मिरजला नेऊन दाखवा, त्या जखमावरलं मिरजला दवाखाना चांगला आहे म्हणून मिरजला गेलो. तिथलं मिरजचं औषध आम्ही किती वेळा 7 वेळा औषध जाऊन घेऊन आलो आम्ही. किती महिने घेतलं औषध? ते 10 दिवसाला जायचं होतं. 7 वेळा गेलो आम्ही. 10 दिवसाला 7 वेळा गेलो. फरक काय वाटला? त्यानं जरासं ते ओपनिंग केलं म्हणजे आत माझा जे घाण होती ते बाहेर सगळं झालं. त्यानं बरं वाटलं जरा बाहेर पडल्यावर मग तरी पण म्हणजे एवढं काय भरून आलं नव्हतं. मग भरून आलं नाही म्हणताना मग असं काय कुणी काय सांगितलं ते केलं, त्याने बी काय फरक पडला नाही. मग मला समीना म्हणली आमची ही ते औषध घ्या आई, मला आधी म्हणत होती असे हे फॉर्म्युला का काय तर हाय हे घ्या मग तुम्हाला बरं वाटलं असं मला म्हटली. म्हणताना मग आमच्या लेकाला बोलवून घेतलं आणि तिला त्याच्या पुढे त्या लेकानं आमच्या सगळं सांगितलं. म्हणाले तिकडे असं जाऊन येऊन द्या आणि पुढे सोमवारपासून आम्ही तुमचं ते फॉर्म्युला का काय ते चालू करतो असं म्हटलं. मग मी ते चालू केल्यापासून मला त्याचा फरक चांगलाच पडलाय. आणि आता औषध ते कसं घेताय तुम्ही? मी पोटात घेतो, 2 टाइम घेतो आणि पायावर 2-2-3-3 ठेप सोडतो कापसावर आणि ते पायाला लावतो. त्यानं मला चांगलाच फरक पडला. 1 महिन्याच्या आत तुम्हाला? हो जाणवलं. मग तुम्ही आमच्या संस्थेचे आणि आमच्या संस्थेचे संस्थापक आहेत सादिक शेख सर, त्यांना तुम्हाला आभार प्रकट करा. हो त्यांचा आभार म्हणजे मनापासून त्यांचं हे करतो. काय म्हणतात मला ते मना येत नाही, मनापासून त्यांचा आभार मानतोच मी. माझ्या पायात एवढं चांगलं झालं त्यांनी केलं. 1 महिन्याच्यात माझ्या सांगितलं सुनानं मी केलं. माझा खरंच तुमचा ऋणी आहे मी असं म्हणला काय हरकत नाही आहे. म्हणजे आमच्या मराठी भाषेत मी ऋणी आहे तुमचं, कारण इतकं म्हणजे माझ्या पायाचं कमी आलं, मला बरं वाटतंय आता. आणि मी आता इथनं पुढे अनेक 2-3 बाटल्या मी घेणार. त्याच्यानंतर तुमचं हे जे तुमचा फॉर्म्युला आमचा जो तुम्हाला चांगला लागलाय तो तुम्ही बाकीच्या लोकांना पण सांगितलेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांना आपण मुक्त करूया. तुला सांगायचं म्हणजे मी बाकीच्या बायकांनी सांगितलंय, मला बायका विचारतात बराली आजी तुझं कशाला कमी आलं तर अशाला असं म्हटलं. मला समीनानं सांगितलं कसला फॉर्म्युला आहे ते आम्ही घेतलाय, पोटात बी घेतलाय, त्याच्यावर मी लावायचा आहे, त्यांना अगदी बरं पडते, तुम्ही घ्या. सगळ्यात चांगलं औषध आहे म्हणजे तब्येतीचं सगळ्यात चांगलं होतंय म्हणून मी सगळ्यांनी सांगितलं. औषधामुळे फॉर्म्युल्यामुळे पोट पण साफ होतं, पोट साफ होतंय, बाथरूमला जायचं, जळजळ कमी होत्या म्हणायचं, पायाचं धग माझी कमी होत्या, मला सगळं डोळ्याची रखरख म्हणा काय म्हणा हे कमी झाले माझं बाळ. मी त्यांचं आभारी आहे. ठीक आहे, थँक्यू.